यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यातील मनसे शहर कार्यालयामध्ये राज ठाकरे यांनी नेत्यांना झापल्याची माहिती समोर येते। नेते बैठकीला उशिरा आल्यामुळे राज ठाकरे संतापल्याची माहिती समोर येते। बैठक न घेताच राज ठाकरे मुंबईला रवाना झाले आहेत। राज ठाकरे नियोजित वेळेवर येऊन सुद्धा नेते उपस्थित नसल्याने राज ठाकरे संतापल्याची माहिती समोर येते। राज ठाकरे पुण्यामध्ये होते। पुण्यामध्ये त्यांनी बैठक बोलावलेली होती, पण या बैठकीला मनसेचे प्रमुख राज ठाकरे स्वतः हे वेळेवर उपस्थित होते, पण पुण्यातले जे नेते आहेत ते मात्र उपस्थित नव्हते अशी माहिती समोर आली आणि त्यामुळेच मनसे शहर कार्यालयामध्ये राज ठाकरेंनी नेत्यांना झापल्याची माहिती आहे। पुण्यामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। नेते बैठकीला उशिरा आले होते, त्यामुळे राज ठाकरे संतापले आणि बैठक न घेताच राज ठाकरे मुंबईला रवाना झाल्याची माहिती समोर येते। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, त्यामुळे पुणे मनसेमध्ये नेमकं चाललंय काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण काही दिवसांपूर्वीच पुण्यातील मनसे पक्षातील नाराजी नाट्य समोर आलं होतं। जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामधील वाद समोर आला होता आणि त्यातच अनेक जण हे येणाऱ्या लोकसभा निवडणूक लढण्यासाठी मनसेकडून इच्छुक आहेत। त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवलेली आहे आणि त्यातच आता जे नेते आहेत मनसेचे ते मात्र उशिरा पोहोचल्याची माहिती समोर येते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी हे आपल्यासोबत फोन लाईन वर जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? मनसेची बैठक होती, या बैठकीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे स्वतः वेळेवर उपस्थित होते, पण पुण्यातील नेते मात्र उशिरा आल्याचं कळतं। नेमकं काय घडलं होतं या ठिकाणी? नक्कीच बरोबर 3 वाजता राज ठाकरे आहे ते पुण्यातल्या शहर कार्यालयामध्ये पोहोचलेला होतो, पण यावेळी आपण पाहिलं की राज ठाकरे ज्यावेळेस तिथं आले त्यावेळेस कोणताही पुण्यातील पदाधिकारी आहे किंवा मनसेचे जे नेते आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित नव्हते। कार्यालयातला जो ऑफिस बॉय आहे तोच फक्त त्या ठिकाणी होता आणि ज्यावेळेस राज ठाकरे आले त्यानंतर तातडीने सगळे विभाग प्रमुख आणि मनसेचे नेते आहेत ते पोहोचायला सुरुवात झालेली होती। पण जी माहिती आता आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार राज ठाकरे यांनी या सगळ्या घटनेबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे आणि मनसेच्या नेत्यांना सुद्धा राज ठाकरे यांनी झापलेला आहे। मुळामध्ये विभाग प्रमुखांची ही सगळी बैठक आयोजित करण्यात आलेली होती। या बैठकीला राज ठाकरे स्वतः मार्गदर्शन करणार होते, पण जी काही घटना घडलेली आहे नाराजी व्यक्त करत राज ठाकरे हे बैठकीमधून निघून गेलेले आहेत आणि बैठक ही त्यांनी घेतलेली नाहीये। राज ठाकरे आता मुंबईकडे रवाना झालेत, पण दुसरीकडे अनिल शिदोरे आणि अविनाश अभ्यंकर आहेत हे मात्र आता विभाग प्रमुखांशी चर्चा करतात आणि पुढची जी बैठक आहे ती सुरू झालेली आहे। पण राज ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांवर चांगलीच नाराजी या ठिकाणी व्यक्त केलेली पाहायला मिळालेली। पण अमोल, एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे तुम्ही सांगताय की एकही नेता किंवा पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता आणि स्वतः राज ठाकरे त्या ठिकाणी उपस्थित होते, मग हे असं का घडलं असावं? म्हणजे सगळ्यांनाच तिथं त्या वेळेला येणं शक्य नव्हतं का, असा एक मोठा सवाल उपस्थित होतोय। मुळामध्ये शहराचं मनसेचं जे शहर कार्यालय आहे ते तर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आहे आणि त्यामुळे नियोजित वेळेनुसार राज ठाकरे त्या ठिकाणी पोहोचले अशी सुद्धा माहिती आहे। पण असं असताना सुद्धा राज ठाकरे वेळेत आले, मात्र पुण्यातला कोणताही पदाधिकारी अगदी शहराध्यक्ष हे पुण्याच्या बाहेर आहेत, पण पुण्यातले जे मनसेचे नेते आहेत ते सगळे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये राहतात, ते सुद्धा वेळेत पोहोचू शकलेले नाहीत आणि त्यामुळेच राज ठाकरे ज्यावेळेस कार्यालयात जात होते तेव्हा ते एकटेच होते आणि त्यांच्यासोबत जे मुंबईहून आलेले प्रमुख पदाधिकारी होते तेच त्यांच्यासोबत होते। पण मनसे कार्यालयामध्ये त्यांना रिसीव्ह करणारा किंवा त्यांच्या स्वागताला एकही पुण्यातील पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता आणि त्यामुळे राज ठाकरे यांनी ही सगळी नियोजित बैठक बोलवलेली असताना मनसेचे नेते यांनी मात्र उशीर का केला हाच सवाल या ठिकाणी उपस्थित केला गेलेला होता आणि त्यानुसारच राज ठाकरे या प्रमुख पदाधिकाऱ्यांवरती संतापलेले पाहायला मिळालेले आहेत आणि त्यामुळे कोणतीही बैठक न घेता राज ठाकरे आता त्यावरून निघून गेलेले आहेत। मात्र अनिल शिदोरे आणि अविनाश अभ्यंकर आहेत यांना या बैठकी पुढे कंटिन्यू करण्यास सांगितलेलं आहे। पण आज राज ठाकरे आले असताना पहिल्यांदा अशी घटना घडलेली की पुण्यातील मनसेचा कोणताही पदाधिकारी आहे तो त्या वेळी उपस्थित नव्हता आणि एकटेच राज ठाकरे आहेत ते कार्यालयामध्ये जाऊन बसले आणि त्यानंतर मात्र पुण्यातले विभाग प्रमुख आणि मनसेचे प्रमुख नेते आहेत ते मात्र यायला सुरुवात झालेली होती। निश्चितच अमोल, यावेळेला राज ठाकरे प्रचंड संतापलेले असतील कारण ते स्वतः तिथं उपस्थित होते वेळेवर, पण कोणीही जे नेते आहेत पदाधिकारी तिथं पोहोचले नव्हते। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।